नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, राज्यातील कलाकारांना 3150 रुपये दरमहा आर्थिक सहाय्य मिळणार आहे। राज्य सरकारने कलाकार मानधन योजना 2025 सुरू केलेली। या योजनेअंतर्गत जेवढेही राज्यात कलाकार असतील तर त्यांना 3150 रुपये आर्थिक मदत या योजनेअंतर्गत मिळणार आहे। मित्रांनो, तर कोणकोणत्या कलाकारांना 3150 रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, त्याचबरोबर कलाकार मानधन योजना ही कशा पद्धतीने अंमलबजावणी होत असते याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, मी अशा राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांची अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। चला तर पाहूया कलाकार मानधन योजना 2025। मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक कलावंत आहेत। साहित्य व कला क्षेत्रात असलेल्या कलावंतांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो। या हेतूने 7 फेब्रुवारी 2014 रोजी महाराष्ट्र सरकारने राज्यातील कलाकारांसाठी कलाकार मानधन योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत वृद्ध कलाकारांना 3150 रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे। कलाकार हा प्रत्यक्ष कला क्षेत्रात कामगिरी बजावत असतात, राज्यातील नागरिकांचे मनोरंजन करतात, परंतु तेव्हा ते ज्येष्ठ नागरिक होतात तेव्हा त्यांना हे अशक्य असते। त्यांना कोणतीही पेन्शन मिळत नाही, त्यांचा वृद्ध काळ त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते। त्यामुळे राज्यातील वृद्ध कलाकारांचा विचार करून राज्य सरकारने वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजना सुरू केलेली आहे। मित्रांनो, कलाकार मानधन योजनेची थोडक्यात आपण बायोग्राफी पाहूया। या योजनेचं नाव आहे कलाकार मानधन योजना। महाराष्ट्र सरकारने 2014 साली ही सुरू केली होती। राज्यातील जेवढेही वृद्ध कलाकार असतील तर ते या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात। या योजनेअंतर्गत त्यांना आर्थिक लाभ काय मिळणार आहे तर 3150 रुपये दर महिन्याला आर्थिक सहाय्य त्यांना मिळणार आहे। मित्रांनो, जे वृद्ध कलाकार असतील त्यांना हे मासिक वेतनच्या स्वरूपात मिळत राहील। त्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात। अर्ज कसा करायचा आहे याचं मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे की राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जरी कुठलीही योजना लॉन्च करत असते तर त्या योजनेमागचा काही उद्दिष्ट असतो। तसाच या योजनेमागचा जो उद्दिष्ट राज्य सरकारचा आहे तो म्हणजे राज्यातील जे वृद्ध कलाकार असतील त्यांच्या वृद्ध काळात आणि अडचण येऊ नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली। वृद्ध कलाकारांनी दैनंदिन गरजांसाठी कुणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये यासाठी या योजनेला अंमलबजावणी करण्यात आलेली। मित्रांनो, या योजनेमुळे कला क्षेत्रात थोडं प्रोत्साहन मिळायला सुरुवात होईल, हाही राज्य सरकारचा या योजनेमागचा उद्दिष्ट आहे। आता या योजनेचे वैशिष्ट्य काय ते म्हणजे विधवा तसेच परित्यक्ता विरुद्ध महिला कलाकारांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येते। मित्रांनो, त्यानंतर या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम लाभार्थीच्या डायरेक्ट बँक खात्यात डीबीटीच्या म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने जमा करण्यात येते। यानंतर या योजनेचा लाभ राज्यातील सर्व प्रवर्गातील वृद्ध कलाकारांना घेऊ शकतात। मित्रांनो, आता कलाकार मानधन योजनेअंतर्गत तुम्हाला मानधन म्हणजे जे आर्थिक सहाय्य ते कशा स्वरूपात मिळणार आहे तर वर्गवारी याची करण्यात आलेली 3 याच्यामध्ये वर्गवारी करण्यात आली, ती म्हणजे अ वर्ग, ब वर्ग आणि क वर्ग। अ वर्गामध्ये तुम्हाला मानधन दर महिन्याला 3150 रुपये मिळेल, तर हे मानधन तुम्हाला वार्षिक म्हणजे वर्षाला 34800 रुपये मिळेल। त्यानंतर ब वर्गामध्ये तुम्हाला 2700 रुपये मानधन दर महिन्याला मिळेल। त्यानंतर 32400 रुपये तुम्हाला दरवर्षी ब वर्गामध्ये मिळतील। त्यानंतर क वर्गामध्ये तुम्हाला महिन्याला 2250 रुपये मिळतील। त्यानंतर एस मानधन वार्षिक तुम्हाला 27000 एवढं मानधन तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो, आता या योजनेअंतर्गत जे कलाकार मानधन योजनेअंतर्गत कोणकोणते कलाकार याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले ते म्हणजे भजनी असतील, कीर्तनी असतील, गोंधळी असतील, आराधी असतील, तमाशा मंडळी असतील, साहित्यिक असतील, गायक, वादक, त्याचबरोबर कवी, लेखक, महिला, विधवा आणि दिव्यांग कलाकार यांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहे। मित्रांनो, या योजनेच्या काही अटी आहेत, ते म्हणजे अर्जदार कलाकार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा। बाहेरच्या राज्यातील कलाकारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। अर्जदाराने कलाकार म्हणून कमीत कमी 15 ते 20 वर्ष काम केलेले असावे। अर्जदाराचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असावे। अर्जदार हा कुष्ठरोग, क्षयरोग, कर्करोग, अर्धांगवायू या रोगांनी त्रस्त असलेल्या प्रमाणे 40% पेक्षा जास्त शारीरिकता, व्यंग किंवा अपघातामध्ये 40% पेक्षा जास्त अपंगत्व असल्यास जे कलाकार स्वतः व्यवसाय करू शकत नाहीत अशा कलाकारांना वयाची अट लागणार नाही। मित्रांनो, त्यानंतर अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 48,000 पेक्षा जास्त नसावे। दरवर्षी मानधन मिळण्यापूर्वी संबंधित कलाकार हयात असल्याबाबतचा दाखला सादर करावा लागेल। त्यानंतर सरकारच्या इतर कोणत्याही योजनेखाली नियमित मासिकरित्या आर्थिक लाभ घेत असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्याचबरोबर अर्जदाराने अर्जामध्ये ज्या ज्या कलेचा उल्लेख केला आहे त्या कला क्षेत्राविषयी आवश्यक पुरावे सादर करावे लागतील।
मित्रांनो, आता तुम्हाला कलाकार मानधन योजनेस अर्ज करण्यासाठी काहीतरी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतील. ते म्हणजे तुमचं आधार कार्ड, त्यानंतर रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, बँक खाते पासबुक, त्यानंतर कलाकार म्हणून किमान 15 ते 20 वर्षे काम केलेल्याचा पुरावा, अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पासपोर्ट आकाराचा फोटो, त्यानंतर विहित अर्ज जो तुम्हाला कुठल्याही झेरॉक्स सेंटर किंवा तुमच्या तालुका लेवलच्या झेरॉक्स सेंटरमध्ये हा फॉर्म तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. आता मित्रांनो, तुम्हाला कलाकार मानधन योजनेची ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने दोघं पद्धतीने तुम्हाला अर्ज प्रक्रिया ही करता येणार आहे. परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेच ही अर्ज प्रक्रिया करा, कारण ऑफलाईन पद्धतीने सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं प्रॉपरली जमा करता येतील. आणि तुम्ही जरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलं तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज हे जमाच करावं लागतील. त्यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा. ज्या कोणाला जरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा वाटत असेल ते ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. तर प्रथम तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तर तुम्हाला जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आहे. जेवढे डॉक्युमेंट्स मी वरती तुम्हाला सांगितले तेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही झेरॉक्स काढून घ्या, त्याबरोबर त्याच्या ओरिजिनल कॉप्याही घेऊन घ्या. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्रावर गेल्यानंतर तुम्ही तिथं सांगू शकता की मला कलाकार मानधन योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे. सो ते तुमचा फॉर्म भरून घेतील. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कलाकार मानधन योजनेअंतर्गत अर्ज करू शकता मित्रांनो. त्यानंतर आता ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला जरी अर्ज करायचा आहे तर कशा पद्धतीने करू शकतात, त्यासाठी तुम्हाला जे तुमचं तहसील असेल तहसील लेवलच्या समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तहसील लेवलच्या झेरॉक्स सेंटरवरून तुम्हाला कलाकार मानधन योजनेचा अर्ज घेऊन घ्यायचा आहे. अर्ज घेतल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला फिलअप करायची. त्यासोबत जेवढी डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे असतील ते सगळे डॉक्युमेंट्स त्याला अटॅच करा. त्यानंतर समाज कल्याण विभागामध्ये गेल्यानंतर हा फॉर्म तुम्ही तिथं सबमिट करू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही कलाकार मानधन योजनेअंतर्गत अर्ज करून दर महिन्याला 3150 रुपये आर्थिक सहाय्य मिळू शकतात. व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू कलाकारांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण योजनांच्या अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. भेटू